नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण वांग्याची झटपट आणि चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका कढईमध्ये 1 चमचे तेल घालून घेऊयात। त्यामध्ये मी साधारणतः अर्धी वाटी इतके शेंगदाणे घेतलेत, ते आपण भाजून घेऊ। शेंगदाणे आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने जर का तुम्हाला वांग्याचं भरीत बनवायचं असेल तर तुम्ही हे वाटण बनवून ठेवू शकता आणि कधी वांग्याचं भरीत बनवू शकता। शेंगदाणे छान भाजून झालेत, आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपण पाववाटी खोबरं कापून घेतले, ते देखील भाजून घेऊ। तुम्ही इथे खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। खोबरं देखील आपल्याला इथे सोनेरी रंगावर छान परतून घ्यायचं आहे। जितका आपण मसाला छान भाजून घेऊ तितकंच त्या पदार्थाची चव वाढते। आता आपण खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खोबरं आणि शेंगदाणे इथे मी पूर्णतः थंड करून घेतलेत। तसेच त्यासोबत मी इथे 9 ते 10 लसूण पाकळ्या, 1 मोठी मिरची कट करून घेतले, 1 इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून त्याला कट करून घेतले। आता आपण या सर्वाचे एक वाटण करून घेऊया। आता आपण हे सर्व वाटून घेऊया। सुरुवातीला आपल्याला हे जराही पाणी न घालता व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। अगदी गरज लागली तर आपल्याला इथे 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करायचा आहे। इथे मी वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। साधारणतः 9 ते 10 लहान मोठी वांगी इथे मी घेतल्यात। आता आपण ह्याला अशा पद्धतीने क्लीन करून घेऊया। आता आपण ह्याला अशा पद्धतीने मध्यभागी कट करून घेऊ। कधी कधी वांग्यांना कीड लागलेली असते, त्यामुळे वांगी व्यवस्थित बघून घ्यायची। आता पुन्हा अशा पद्धतीने कट करून घेऊयात, जेणेकरून मसाला देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला भरता येईल। एका पातेल्यामध्ये इथे मी पाणी घेतले आणि त्यामध्ये मी साधारणतः 1 चमचा इतकं मीठ घालून घेते आणि ह्यामध्ये आपण जी कट करून घेतलेली वांगी आहेत ती घालूयात। वांगी लगेच काळी पडतात, त्यामुळे ते आपण पाण्यामध्ये घालून ठेवूया आणि अशाच प्रकारे बाकीची वांगी देखील आपण कट करून घेणार आहोत। तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी कधीही जेव्हा रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येतील। सर्व वांगी व्यवस्थित कट करून झालेत। आता आपण ह्याला जो मसाला लागणार आहे तो तयार करून घेऊया। सर्वप्रथम एका प्लेटमध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये जे आपण वाटण करून घेतले ते काढून घेऊयात। आता आपण ह्यामध्ये सुके मसाले घालून घेऊयात। ह्यामध्ये मी अर्धी चमची हळद, 1 चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धी चमची घरगुती मसाला, अर्धी चमची गरम मसाला आणि 1 चमची धणे पावडर घालून घेतले। तसेच चवीनुसार मीठ देखील आपण ह्यामध्ये घालून घेऊयात। आता हे सर्व मसाले आपण एकजीव करून घेऊयात। जेव्हा आपण खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण करून घेतो तेव्हा जर का तुम्हाला 2 ते 3 चमची पाणी घालायचं नसेल, त्याऐवजी तुम्ही साधारणतः 2 ते 3 चमची इतकंच तेल घालून ते वाटण वाटून घेऊ शकता। सर्व मिश्रण एकजीव करून झाले। आता आपण ही जी वांगी आपण कट करून ठेवल्यात त्यामध्ये व्यवस्थित भरून घेऊयात। दोन्ही बाजूने आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून हे वाटण भरून घ्यायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीने वांग प्रेस करून जे जास्तीचं वाटण आहे ते आपण बाहेर काढून घेणार आहोत। आता अशा पद्धतीने आपण सर्व वांगी आहेत ती भरून घेऊयात। अशा पद्धतीने जर का तुम्हाला वांग्याचं भरीत बनवायचं असेल तर तुम्ही हे वाटण आधीच तयार करून ठेवू शकता। पाण्याऐवजी तुम्ही तेलाचा वापर वाटताना करा, जेणेकरून ते वाटण खराब होणार नाही। परंतु शक्यतो जर का वेळ असेल तर तुम्ही आयत्या वेळेसच हे वाटण बनवा, कारण फ्रेश वाटणाची चव ही अजून चांगली लागते। अशा प्रकारे सर्व वांगी भरून झालेत आणि इतका मसाला ह्यामध्ये शिल्लक राहिलेला आहे। आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया।
ज्या कढईमध्ये आपण शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलं होतं त्याच कढईमध्ये मी 2 पळी इतकं तेल घालून घेते। तेल चांगलं गरम झालं की नंतर त्यामध्ये पाव चमची मोहरी, पाव चमची जिरं घालून घेऊयात। जिरं आणि मोहरी छान तडतडली की नंतर त्यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा, तसेच त्यासोबत आपण इथे 2 लहान आकाराची टोमॅटो कट करून घेतल्या, ती देखील चांगली परतून घेऊया। तसेच आपण वांग्यांमध्ये जे वाटण भरले त्यातलं काही वाटण शिल्लक आहे ते देखील आपण ह्यामध्ये छान परतून घेऊ। तसेच हे सर्व आपण परतत असतानाच ह्यामध्ये अर्धी चमची इतकं काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेऊयात, जेणेकरून रस्याला छान कलर येतो। आता आपण हे वाटण आणि कांदा टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात। मध्यम आचेवर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। अगदी वाटण कढईला चिटकते असं वाटलं तर थोडंसं ह्यामध्ये तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता। इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते। आपण वाटणामध्ये देखील मीठ घालते, त्यामुळे चवीनुसार मीठ ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता आपण भरलेली वांगी आहेत ती ह्यामध्ये घालून घेऊयात। आता आपण ही वांगी अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटं मिक्स करून घेऊया। पाणी न घालता आपल्याला ही अशीच वाफेवर शिजू द्यायची आहेत। पद्धतीने वांगी थोडीशी आपण परतून घेतली की नंतर त्यांना 7 ते 8 मिनिटांसाठी झाकण देऊन वाफेवर शिजवून घेऊयात। आपल्याला इथे मीडियम टू लो फ्लेमवरच ही वांगी शिजवून घ्यायची आहेत। 7 ते 8 मिनिटांनंतर आपण इथे बघूयात वांग्यांचा कलर इथे थोडासा बदलला आहे। मध्ये 1-2 वेळा तुम्ही झाकण काढून वांगी परतून घ्या। आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊयात। इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता। पुन्हा आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी वांगी लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहेत। 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता इथे बऱ्यापैकी वांगी आपली शिजलेली आहेत। ह्याला असं झाकण ठेवून पुन्हा 1 ते 2 मिनिटं शिजवून घेऊयात। थोडीशी भाजी थंड झाल्यावर तुम्ही इथे बघू शकता आपले इथे वांग्याचं भरीत खूप छान पद्धतीने तयार झालेलं आहे आणि ग्रेव्हीला सुद्धा कलर छान आला आहे। मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेते आणि आपण ही भाजी आता सर्व करूया। वांग्याचं भरीत आपण गरम गरम भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर एन्जॉय करू शकतो। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा वांग्याचं भरीत बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। तसेच अशा झटपट रेसिपी बघण्यासाठी कुक विथ निशू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।